नमस्कार मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं मराठी गुंजन व्हॉइस या चॅनलवर स्वागत आहे। आज आपण उसवले धागे कधी कसे ही सुंदर अशी कथा बघणार आहोत। एक मुलगी असते, तिचा आवाज खूप सुरेख असतो। तिचा आवाज एवढा गोड होता की कोणीही जरी ऐकला तरी तिच्या त्या आवाजात मंत्रमुग्ध होऊन जायचं। तिच्या आवाजाची भुरळ ही प्रत्येकावर पडायची। एकदा ती गाणं गात बसली होती, तेव्हा तिला एक चुकून रॉंग नंबर येतो। तेव्हा ती कॉल उचलते आणि बोलते की हॅलो, कोण बोलते आहे, तुम्हाला कोण पाहिजे आहे। तेव्हा समोर कॉलवर एक मुलगा होता। तेव्हा तो तिचा आवाज ऐकून काही सुद्धा बोलत नाही, तिचा आवाज ऐकतच राहतो। ती समोरून कोणीच काही बोलत नाही म्हणून कॉल ठेवते। पुन्हा एकदा त्या नंबरवरून कॉल येतो, तेव्हा ती रागाने फोन उचलते आणि बोलते की कोण पाहिजे तुम्हाला, तुम्ही बोलत का नाही आहात। तेवढ्यात तिची आई तिला आवाज देते, तेव्हा तो कॉल चालूच राहतो। तिचा एवढा आवाज त्याला आवडतो की तो कॉल कट करतच नाही, तिचा आवाज ऐकत राहतो। ती गाणं गुणगुणत असते आणि तो तिचा आवाज ऐकत असतो। पुन्हा पुन्हा तो तिला कॉल करू लागला होता। ती बऱ्याच वेळा त्याच्यावर रागवायची। एका रॉंग नंबरमुळे त्या दोघांमध्ये पुन्हा पुन्हा भांडणं सुरू झाली होती। तो मुद्दामून तिला परत परत फोन करायचा, फक्त तिचा आवाज ऐकण्यासाठी। ती फोनवर त्याला कितीतरी रागवायची, पण तो तिचा आवाज ऐकण्यात मंत्रमुग्ध व्हायचा। तिने कितीही रागवलं तरी त्याला त्याचं काहीच वाटायचं नाही। एक दिवस ती रागाच्या भरात त्याला भेटायला बोलवते आणि बोलते की तू मला या ठिकाणी भेट, तुला मी सांगते असं फोन करून एखाद्याला त्रास दिल्यावर काय होतं। तो सुद्धा ठीक आहे बोलतो आणि दोघे पण तिने दिलेल्या पत्त्यावर भेटतात। दोघांनी पण एकमेकांना पाहिलेलं नसतं, त्यामुळे ज्या ठिकाणी भेटतात तिथे एकमेकांना ते दोघे पण ओळखतच नाहीत। तेव्हा ती त्याला कॉल करते आणि बोलते की मी इथे आले आहे आणि तू कुठे आहेस। दोघे पण एकाच ठिकाणी उभे असतात, पण दोघांनी एकमेकांना ओळखलेलं नसते। तो तिला सांगतो की पांढऱ्या शर्टवर मी आलो आहे, तू कोणता ड्रेस घातला आहेस। तेव्हा ती सांगते की मी पिंक कलरचा पंजाबी ड्रेस घातला आहे। दोघे पण फोनवर बोलता बोलता एकमेकांना दिसतात आणि दोघे पण एकमेकाला हात दाखवतात आणि एकत्र भेटतात। भेटल्यानंतर ती त्याला बोलते की स्वतःला काय समजतोस तू, काय एवढं मला परत परत फोन करतोस, तुला किती रागवलं तरी सुद्धा तू फोन का करायचा बंद करत नाहीस, मला आता कंटाळा आला आहे तुला सांगून सांगून। तेव्हा तो तिला बोलतो की तुझी आता बडबड करून बंद झाली असेल तर मी बोलू का। ती ठीक आहे बोलते आणि बोलते। तेव्हा तो तिला बोलतो की किती बडबड करतेस, तुझा एवढा सुंदर आवाज आहे तरी सुद्धा किती रागाने बोलतेस, आवाजात किती गोडवा आहे पण शब्द मात्र कडूच बोलतेस। आवाजासारखंच कधीतरी गोड बोल। त्याचं हे बोलणं ऐकून तिला आणखीनच जास्त राग येतो। ती बोलते कडू बोलते म्हणजे। त्या दिवशी पहिल्याच भेटीत त्या दोघांची खूप भांडणं होतात। ती रागारागाने तिथून निघून जाते। त्याच दिवशी संध्याकाळी तिच्या मैत्रिणीची वाढदिवसाची पार्टी असते। ती पार्टीला जाते। त्या पार्टीमध्ये तो सुद्धा आलेला असतो। पार्टीमध्ये बरेच गेम्स ठेवलेले असतात। दोघे पण त्या गेम्समध्ये पार्टिसिपेट करतात। गेम चालू होते आणि शेवटी लास्टला दोघे जण गेममध्ये राहतात, बाकी सगळे मेंबर्स आउट होतात। त्या दोघांना सुद्धा बेस्ट कपल म्हणून गिफ्ट देण्यात येतं। दोघे पण पार्टीमध्ये खूप एन्जॉय करतात। त्या दिवशी त्या दोघांमध्ये खूप चांगली मैत्री निर्माण होते। त्या दिवसापासून कोणत्या ना कोणत्या निमित्ताने त्या दोघांमध्ये फोनवर बोलणं होऊ लागलं होतं। ती बोलायला लागली की तो तिचं बोलणं गप्पच ऐकत राहत होता, कारण तिचा आवाज त्याला खूप आवडायचा। हळूहळू तिला सुद्धा त्याची सवय होऊन जाते। एके दिवशी तिच्या आई वडिलांनी तिचं एका मुलग्यासोबत लग्न ठरवतात। तो मुलगा तिला बघण्यासाठी घरी येणार होता। मुलगा घरी बघायला येणार असतो, त्यामुळे ती खूप सुंदर अशी तयार होते।
घरात सगळी तयारी झालेली असते तेव्हा दारात एक गाडी येते. त्या गाडीतून खूप स्मार्ट असा मुलगा येतो. तो मुलगा दुसरा कोणी नसून तो रॉंग नंबरवाला मुलगाच होता. जेव्हा ती त्याला समोर पाहते तेव्हा तिला खूप आश्चर्य वाटतं आणि त्याला एका साईडला बोलून घेते आणि बोलते की तू इथे कसा काय, मला सांगायचं तरी होतं ना. तो स्मित हास्य करतो आणि बोलतो की तुझा आवाज एवढा गोड आहे की मी तुझा पहिल्या क्षणी आवाज ऐकला होता तेव्हाच तुझ्या प्रेमात पडलो होतो. आता माझं तुझ्याशीच लग्न होणार आहे. तुला माझ्याशी लग्न करायला आवडेल का? तेव्हा ती हसते आणि त्याला सांगते की का नाही, मला सुद्धा तुझ्याशी लग्न करायचं आहे. चांगल्या मुहूर्तावर त्या दोघांचं लग्न होतं. दोघांचा सुद्धा खूप सुखाचा संसार चालू होता. पण एके दिवशी त्या दोघांच्या सुखाच्या संसाराला कुणाची तरी दृष्ट लागते. त्या दिवशी त्याचा वाढदिवस होता. दोघे सुद्धा फिरायला गेले होते पण त्यांच्या गाडीचा ॲक्सिडेंट होतो आणि तो त्या दिवशी जागीच मरण पावतो. तिच्या डोळ्यांसमोर ही सगळी घटना घडते. तिला सुद्धा खूप लागलेलं असतं पण ती या धक्क्यातून सावरतच नाही. या गोष्टीला कितीतरी वर्ष होऊन गेली आहेत पण आजही ती त्या धक्क्यातून सावरलेली नाही. तिला अजूनही त्याचे भास होतात. तो आहे केव्हा त्याच्यासाठी चहा ठेवते तर केव्हा त्याच्यासोबत एकटीच बोलत बसलेली असते. तिचं त्याच्यावर खूप जीवापाड प्रेम होतं. देवाचा खेळ कधी कोणाला कळला आहे का? ही एक सत्य घटना आहे. देव न करो आणि अशी घटना कोणाच्या सुद्धा आयुष्यात घडू नये. आशा करते की मित्रांनो तुम्हाला आजची ही कहाणी आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. त्याचसोबत चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा करा. भेटूया पुढच्या कहाणीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.